नमस्कार मित्रांनो, संभाजी अर्जुन तुरे यूट्यूब चॅनलवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप खास होणार आहे, कारण आज आपण सविस्तर चर्चा करणार आहोत ते म्हणजे वैष्णवी महाडिक यांच्याविषयी। त्यांचं वैयक्तिक आयुष्य, कुटुंब, शिक्षण, आवडीनिवडी, सोशल मीडिया लाईफ, राजकीय पार्श्वभूमी आणि भविष्यातील वाटचाल या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, वैष्णवी महाडिक या सध्या सोशल मीडियावरती खूप लोकप्रिय आहेत। त्यांचं शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभाव लोकांना फार आवडतो। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये त्यांची भाषा पाहायला गेलं तर अतिशय हळूवार आणि समजून घेणारी असते, त्यामुळे प्रेक्षक त्यांच्यावर सहज प्रेम करतात। वैष्णवी महाडिक यांचा जन्म 25 जून 1999 रोजी मुंबईमध्ये झाला। त्यांचं मूळ गाव आहे ते म्हणजे पापर, अंबेजोगाई, जिल्हा बीड या ठिकाणी त्यांचं मूळ गाव आहे। लहानपणापासून त्या खूप शांत, समजूतदार आणि अभ्यासू स्वभावाच्या होत्या। घरात सगळ्याशी प्रेमाने वागणं, मोठ्यांचा आदर करणं, लहानांना समजून घेणं हे संस्कार त्यांच्यावरती लहानपणापासून झालेले आहेत। त्यामुळं आजही त्यांच्या वागण्यामध्ये एक वेगळाच गोडवा जाणून येतो। शिक्षणाबद्दल बोलायचं झालं तर वैष्णवी महाडिक या ग्रॅज्युएशन झालेले आहेत। पुण्यातील भारतीय विद्यापीठातून त्यांनी पूर्ण झालेलं आहे। शिक्षणासोबतच त्यांना अभिनय आणि डान्सची देखील खूप आवड आहे। कॉलेज लाईफमध्ये त्या सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये देखील भाग घ्यायच्या, स्टेजवर डान्स परफॉर्मन्स करायच्या आणि अभिनयामध्ये देखील त्यांचा रस घ्यायचा। मित्रांनो, लग्नाबद्दल सांगायचं झालं तर वैष्णवी महाडिक यांचं लग्न पृथ्वीराज महाडिक यांच्यासोबत 27 डिसेंबर 2020 रोजी या ठिकाणी पुण्यामध्ये धूमधडाक्यामध्ये पार पडलेलं आहे। ते देखील तुम्हाला माहीतच आहे। पृथ्वीराज महाडिक हे भाजपचे खासदार धनंजय महाडिक यांचे सुपुत्र आहेत। आता हा लग्न सोहळा अत्यंत दिमागदार पद्धतीने पार पडलेला आहे, ज्यामध्ये अनेक राजकीय नेते, सामाजिक व्यक्तिमत्व आणि नातेवाईक देखील उपस्थित होते। या जोडप्यात साधारणतः 4 वर्षाचं वयाचं अंतर आहे। लग्नानंतर वैष्णवी महाडिक त्याचा पहिला वाढदिवस संपूर्ण महाडिक फॅमिलीने खूप मोठ्या आनंदाने साजरा केला। महाडिक कुटुंबात थोडंसं सांगायचं झालं तर हे कुटुंब कोल्हापूर आणि महाराष्ट्राच्या राजकारणात खूप प्रसिद्ध आहे। खासदार धनंजय महाडिक जे संसदेत जनतेसाठी आवाज उठवतात, शेतकरी असतील, युवक असतील, महिलांसाठी या ठिकाणी वारंवार ते काम करत असतात। त्यांच्या पत्नी अरुंधती महाडिक ज्या सामाजिक कार्यात खूप सक्रिय असतात। महिलांसाठी विविध कार्यक्रम, मदत कार्य, अनेक आरोग्य शिबिरे अशा उपक्रमांमध्ये देखील वारंवार त्या सहभाग घेत असतात। त्यांचं कुटुंब म्हणजे पृथ्वीराज महाडिक, कृष्णराज महाडिक, विश्वराज महाडिक हे सगळे सामाजिक कार्य, युवकांचा उपक्रम, शिक्षणाचा प्रकल्प यामध्ये वारंवार सहभाग नोंदवत असतात। वैष्णवी महाडिक या सगळ्या वातावरणात सून म्हणून आलेल्या आहेत आणि त्यांनी स्वतःला या कुटुंबात खूप छान पद्धतीने जुळवून घेतलेलं आहे। तर त्या फक्त घराण्यातच नाहीत तर मैत्रिणी नाहीत तर प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात देखील सक्रिय सहभाग आता घेऊ लागले आहेत। लोकांशी संवाद साधणं, महिलांशी चर्चा करणं, विविध कार्यक्रमाची उपस्थिती दाखवणं हे सगळं आता त्या अगदी मनापासून करायला सुरुवात केलेली आहेत। लग्नाआधी वैष्णवी महाडिक टिकटॉकवर व्हिडिओ बनवत होत्या। त्याने तिथे भरभरून त्यांना देखील प्रतिसाद मिळत होता। त्यांना डान्स व्हिडिओ, लिपसिक व्हिडिओ, क्रिएटिव्ह कंटेंट लोकांना खूप आवडायचा। नंतर टिकटॉक बंद झाल्यानंतर त्यांनी इंस्टाग्राम आणि यूट्यूबवर सक्रिय झाल्या। आज वैष्णवी महाडिक आज फॅमिली ब्लॉग, डेली लाईफ व्हिडिओ, ट्रॅव्हल कंटेंट, सण उत्सवाचे व्हिडिओ हे सगळं सोशल मीडियावरती शेअर करत असतात। त्यांचा खूप कंटेंट खूप साधा, घरगुती, मनापासून आवडत असतो, म्हणून त्यांच्याशी लोक रिॲलिटी देखील करतात। मित्रांनो, त्यांचा मुलगा अमरेंद्र महाडिक हा देखील सोशल मीडियावर खूप लोकप्रिय आहे। लहान वयातच त्यांना क्यूट व्हिडिओ, फॅमिली मोमेंट्स या ठिकाणी लोकांना खूप आवडतात। अनेक जण लोकांना म्हणत होतात, अमरेंद्र म्हणजे या कुटुंबाचा लाडका राजकुमार आहे। वैष्णवी महाडिक यांचा स्वभाव खूप गोड आहे। त्याचं पाहायला गेलं तर त्या खूप संयमी आणि शांत आणि मनमिळावू आणि समजूतदार आहेत। त्यांच्या या व्हिडिओमध्ये दिसते की त्या आपल्या पतीला साहेब म्हणून देखील हाक मारतात। यातूनच त्यांचा आदर, प्रेम आणि समजूतदारपणा स्पष्ट दिसतो। आणि त्यांच्या बोलण्याची शैली असेल, खूप अतिशय समजून घेणारी या ठिकाणी बोलण्याची शैली आहे। त्यामुळे कोणताही माणूस पुढचा दुखावणार नाही असं त्यांचं या ठिकाणी बोलणं असतं। हेच त्यांचं म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे। म्हणूनच प्रेक्षक त्यांच्यावरती मनापासून या ठिकाणी प्रेम करत असतात। त्यांच्या आवडत्या कलाकाराबद्दल सांगायचं झालं तर करीना कपूर, सलमान खान हे त्यांचे फेवरेट कलाकार आहेत। त्यांना क्रिकेट, मोबाईल गेम्स आणि ट्रॅव्हल यांच्याबद्दल देखील खूप आवड आहे। फॅशनच्या बाबतीत वैष्णवी महाडिक खूप स्टायलिश आहेत। साडी असेल, ड्रेस असेल, वेस्टर्न वेअर असेल, सगळ्या त्या खूप ग्रेसफुल पद्धतीने कॅरी करत असतात।
त्यांच्या लुकवर अनेक मुली इन्स्पायर देखील होत आहेत। सोशल मीडियावर बहुतेक लोक त्यांच्यावरती खूप प्रेम करतात। काही कमेंट्समध्ये लोक असं म्हणतात की त्या थोड्या शो ऑफमध्ये करतात, पण फारच कमी प्रमाणामध्ये आहेत। बहुतेक प्रेक्षक साधारणवरती त्यांच्या साधेपणावरती देखील खूप फिदा आहेत। काही लोक असेही बोलतात की त्यांचं लग्न राजकीयदृष्ट्या मोटिवेटेड असावं, पण हे सगळं फक्त सोशल मीडिया गॅसिप आहे। खरं तर त्यांच्या व्हिडिओमध्ये जे काही प्रेम, आदर, समजूतदारपणा दिसतो तो खरा अतिशय खरा वाटतो। आणि महाडिक कुटुंबाचं जितकी राजकीय पार्श्वभूमी खूप मजबूत आहे आणि खासदार धनंजय महाडिक संसदेमध्ये काम करत आहेत, अरुंधती महाडिक महिलांसाठी काम करत आहेत, पृथ्वीराज महाडिक युगासाठी जोडलेले आहेत, कृष्णराज महाडिक सामाजिक उपक्रम राबवत आहेत आणि विश्वराज महाडिक डिजिटल प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत आणि ते भीमा सहकारी कारखान्याचे अध्यक्ष आहेत। आणि पाहिलं गेलं तर अमरेंद्र महाडिक पुढच्या पिढीचा वारसा सांभाळतोय आणि या सगळ्या कुटुंबात वैष्णवी महाडिक एक मजबूत आधारस्तंभ आहेत। घर सांभाळणं, मुलांची काळजी घेणं, सामाजिक जबाबदाऱ्या हे सगळं व्यवस्थित निभावत आहेत। लोकांमध्ये उत्सुकता आहे की वैष्णवी महाडिक पुढे राजकारणामध्ये येणार का, कारण त्या लोकांशी छान संवाद साधतात, समजूतदार पण आहेत आणि लोकांमध्ये लोकप्रिय देखील आहेत। जर त्या राजकारणात आल्या नक्कीच त्या एक चांगल्या नेत्या ठरतील, अनेकांचं मत आहे। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, वैष्णवी महाडिक वहिनीसाहेब पुढे राजकारणात दिसतील का? कमेंट करून नक्की सांगा। आणि हो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते देखील व्हिडिओमध्ये आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब देखील करायला विसरू नका। धन्यवाद।